अँकल, नी, हिप आणि या सगळ्या जॉईंट्समध्ये गुडघा हा एक असा जॉईंट आहे ओके. ज्यामध्ये आता यालाच जोडून मला पुढचा प्रश्न आहे की वजन वाढणं किंवा वजन असणं आणि मग कालांतराने सडनरी लाईफस्टाईल असेल किंवा अगदी हेवी लाईफस्टाईल असेल याच्यामध्ये झीज तर होतेच. राईट मानवी शरीराची झीज एका ठराविक काळानंतर व्हायला होते सुरुवात. आणि मग त्याच्यामध्ये मग मेजर जो पार्ट येतो तो येतो जॉईंट पेनचा, राईट खास करून गुडघ्यांचा, वाढलेलं वजन, सडनरी लाईफस्टाईल वगैरे वगैरे. पण मग फक्त याच्यामुळेच जॉईंट पेन होतो की इतर अनेक काही कारण आहेत जॉईंट पेन वाढण्याचं? अँकल, नी, हिप आणि आपल्या मणक्यांमधले जे लंबरमधले मणके आहेत L1 to L5, ओके. ह्या मणक्यांना आणि ह्या सगळ्या जॉईंट्सना आपण वेट बेअरिंग जॉईंट म्हणतो. म्हणजे हे जॉईंट आयुष्यभर तुमचं वजन पेलत असतं. राईट. ओके, मी चालतोय, पाऊल टाकलं पुढे, अख्ख्या शरीराचं वजन अँकल, नी, हिप वरती येणार आहे. बरोबर आहे. जंप केला तरी येणार आहे, रनिंग करताना पायाचा इम्पॅक्ट आला तरी येणार आहे. आणि या सगळ्या जॉईंट्समध्ये गुडघा हा एक असा जॉईंट आहे ओके. ज्यामध्ये मुवमेंट सगळ्यात जास्त आहे. ओके, बरीच मुवमेंट आहे तिकडे. मग त्याची जर हाडं आणि त्याला जर सेफ ठेवणारे मसल्स आपण जर स्ट्रॉंग नाही ठेवले, राईट, तर मग त्या केसमध्ये तुम्हाला गुडघ्याची झीज झाल्यामुळे तुम्हाला जॉईंट पेन सुरू होणार. ओके. ओके, सी 2 किलोमीटर पळणं मानवी शरीरासाठी ही खूप नैसर्गिक आणि साधी गोष्ट आहे. राईट. 2 फुटावरनं जंप करणं ही मानवी शरीरासाठी खूप साधी गोष्ट आहे. मांडी घालून बसणं खूप साधी गोष्ट आहे. नैसर्गिक. जिना चढणं ही एकदम नैसर्गिक गोष्ट आहे. ती तुम्ही टाळू नाही शकत. तो तुमच्या दिवसभराच्या लाईफस्टाईलचा पार्ट आहे. बरोबर आहे. ओके, मग ते करण्याकरता तुम्हाला हाडं आणि मसल्स मजबूत ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि वेट ट्रेनिंग ही एकच अशी ऍक्टिव्हिटी आहे जी तुम्हाला याच्यात मदत करू शकते. डेफिनेटली तुमचं डाएट त्याच्यात व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं की जॉईंट पेनचं कारण जे आहे की तुमची ही जी लाईफस्टाईल आहे आणि सर्व आहे त्याच्यासाठी एक वेट ट्रेनिंग एक चांगला उपाय आहे. बरोबर. पण बऱ्याच वेळेला काय होतं सर की आपल्यामध्ये खास करून भारतीय समाजामध्ये, आता तुम्ही 49 वर्षाचे आहात पण तुम्हाला तुमच्या बरोबरचे जे मित्र आहेत 50शीतले आलेले ते बऱ्यापैकी असे दिसेल की त्यांनी गिव्हअप केलेलं आहे की बस आता काय राहिलं, माझं 50 वर्ष वय झालं, ऍक्सेप्टेड. मग सिनियर सिटीजन मध्ये ते स्वतःला काउंट करतात. आणि अजून एक सिनियर सिटीजनचा जो आहे एज ग्रुप तो मे बी अबाव 60 आहे. तर मग सिनियर सिटीजननी काय करायला पाहिजे? वेट ट्रेनिंग तर आहेच पण अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या चुकीच्या संकल्पनांमधून बाहेर आलं पाहिजे? सिनियर सिटी काय करायला पाहिजे सिनियर सिटीजनना स्वतःला फिट राहण्यासाठी? सर, आपल्याकडे 50 नंतरचा व्यक्ती जेव्हा म्हणतो मी उद्यापासून योगा करायला जाणार आहे, ओके, त्याला विरोध नाही होत, उलट त्याला मोटिवेट केलं जातं की आता म्हातारा झाला योगा कर. मी चालायला जाणार आहे उद्यापासून, चालणं खूप चांगला व्यायाम आहे, चालायला जा. ओके, पण तो जर व्यक्ती उठून म्हटला की आता उद्यापासून मी वेट ट्रेनिंग करायला जाणार आहे, जिमला जाणार आहे, मी मग त्याला 50चा माणूस मी जिमला जाणार आहे, मी आता वजन उचलणार आहे, मी वेट लिफ्टिंग करणार आहे, तर त्याच्याकडे बघून हसलं जातं की आता तुझं वय नाही राहिलं. ओके, वय नाही राहिलं हे सगळं करण्यात. पण ऍक्च्युली जी शरीराची झीज होणार आहे ती ह्या काळात खूप फास्ट होणार आहे. एखाद्या सिनियर सिटीजनला 70व्या वर्षी त्यांनी आत्तापर्यंत जगलेलं लाईफ जे स्वतंत्र जगलेलं असतं, मानाने जगलेलं असतं, राईट, ओके, ते जर त्याला पुढे पण कंटिन्यू करायचं असेल तर त्याच्या शरीरातले मसल आणि हाडं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं. स्वावलंबी त्याला जर जगायचं असेल मग साधं चेअरमधनं उठण्याकरता सुद्धा जर एखाद्या व्यक्तीच्या मसल आणि बोन मध्ये ताकद नसेल तर तो उठताना असा उठणार. पण तेच जर त्यांनी ते मसल मेंटेन ठेवले असतील तर तो एकदम आरामात उठू शकतो. बरोबर आहे. रादर तो जंप पण करू शकतो त्या वयात सुद्धा. ओके, पण मग हे करण्याकरता त्याने काहीतरी वजन घेऊन स्क्वॉट्स केलेले असायला पाहिजेत. स्क्वॉट्स ही तुमच्या चेअरमधनं उठण्याची डुप्लिकेट ऍक्शन आहे, पण त्याबद्दलही खूप गैरसमज आहेत. स्क्वॉट्स केल्यावर गुडघे खराब झाले, तर ह्याचा प्रॉब्लेम काय आहे की लोकांना बायोमेकॅनिक्स माहीत नसतात एक्सरसाइजचे, चुकीच्या पद्धतीने स्क्वॉट करतात, मग त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सिनियर सिटीजननी पण इतर कुठल्या गोष्टीवर लक्ष न देता स्ट्रेंथनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
म्हणजे फक्त जे ट्रॅडिशनल ऍक्सेप्टन्स वाले व्यायाम जे आहेत, योगा किंवा चालणं, हे चांगलंच आहे. आहे. पण त्याला आपण नावं ठेवतच हा, नाही. स्ट्रेंथ वाढवण्यासाठी वेट ट्रेनिंग पण सिनियर सिटीजनसाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे. तितकाच इम्पॉर्टंट आहे. भले तुमचं एज 50, 60, 70 आणि तुम्ही कोणत्याही वयात स्टार्ट करू शकता. असं नाहीये की अमुक एका व्यायामाला अमुक एक वय आहे. काही नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही कधीही व्यायामाला सुरुवात करू शकता. तुम्ही जी गोष्ट सांगितली ती फार फार महत्वाची आहे, की तो जो स्वाभिमान आहे इतक्या वर्षाचा, तो जर गमावायचा नसेल, कुणाच्याही आधारशिवाय जगलेलं आयुष्य पुढे न्यायचं असेल, तर वेट ट्रेनिंग फार गरजेचं आहे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये, इंडियामध्ये जसं तुम्ही सांगितलं की माणसाला बघून आपण जज करतो, अरे हा फिट दिसतोय म्हणजे ह्याला सगळ्यातलं सगळं माहिती येत असेल, की हा स्वतः चांगला व्यायाम करतोय म्हणजे ह्याला येत असेल. पण मुळात त्याला करून घेता आलं पाहिजे. प्रेझेंटेबल आणि नॉलेजेबल यात फरक आहे. पण मग सर, तुमच्या लाईफमध्ये ह्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये असं बरेच वेळा झालं असेल की याच्यामुळे लोकांना इंजुरी झाल्या वगैरे, आणि मग ते तुमच्याकडे आलेत. असा एखादा किस्सा सांगा की त्या पेनचा कसा इन्स्पायरिंग होता किंवा काय होता, एक किस्सा की इंजुरीतून बरा करताना काय लोकांचे वेगवेगळे नमुने काय असतात. नमुने म्हणण्यापेक्षा एक चांगला अनुभव सांगतो सर. चॅम्पियन फिटनेस क्लब नावाने माझं बिबवेवाडीत जिम होतं. ओके. तिथे रिहॅब आणि हे माझं तेव्हा आधीपासून चालूच होतं, म्हणजे त्यामुळेच आपलं नाव होतं त्या एरियामध्ये. सो क्रिकेट खेळणारा एक प्लेयर होता. त्याला कॉलेजच्या वेळेस तो खेळला भरपूर. ओके. कॉलेज संपलं, त्याच्यानंतर थोडे दिवसात त्याचा गॅप झाला प्रोफेशनमध्ये आल्यानंतर, आणि मग परत त्याला वाटलं, आता 38 वर्षाचा होता तो, की आता मी परत सुरू करावं. फास्ट बॉलिंग होता, ऑलराऊंडर खेळायचा. तर पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी गेला आणि त्याला शोल्डरला इंजुरी झाली. त्याचं खेळणं थांबलं तिकडे. आता खेळणं हे त्याचं पॅशन होतं. मग आता डॉक्टरकडे गेला, असं असं झालेलं आहे. मग डॉक्टरनी त्याला बघून, एज वगैरे बघून त्याला म्हणे की तू आता तुझं वय नाही आहे हे खेळायचं, आता तू साध्या गेम खेळ, हे काय बॉलिंग वगैरे, एवढे फास्ट बॉलिंग नको करू. पण त्याला तर ते करायचं होतं. मग त्याला कुठून तरी आपल्या जिमबद्दल कळलं, आला. मी त्याची टेस्ट घेतली, बघितलं काय न्यूट्रिएंट्सच्या बाबतीत खूपच लॅकिंग होतं सगळंच. जर त्याला खेळायचं आहे, त्यांनी शरीराला मेंटेन करण्याकरता तेवढं खाणं व्यवस्थित गरजेचं आहे. सो आपल्याकडे भारतामध्ये मी एक बघितलं आहे, खूप चांगले चांगले प्लेयर्स लॅक ऑफ न्यूट्रिएंट्समुळे इंजुरीज होऊन अशा साईडला बसलेले. मग त्याचा वर्कआउट डिझाईन केला त्यांनी, डाएट डिझाईन केला त्यांनी, हळूहळू फॉलो करायला सुरुवात केली. काही स्पोर्ट्स स्पेसिफिक एक्सरसाइजेस त्याच्या डिझाईन केल्या, फास्ट बॉलिंगसाठी असणाऱ्या. त्याच्यातनं तो हळूहळू रिकवर होत गेला. मग त्याची बॉलिंग आणि हे सगळं व्यवस्थित झालं. 4 महिन्याचा वेळ गेला आमचा त्याच्यामध्ये. 4 महिन्यानंतर त्यांनी हळूहळू पेस बॉलिंग चालू केली. आणि अजूनही तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे की सर तुमच्या त्या गायडन्समुळे मी आता माझं पॅशन जगतोय. जबरदस्त किस्सा आहे की एखाद्याला तुम्ही परत त्या जुन्या दिवसांमध्ये घेऊन गेला. हा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात मला इथं काय सांगायचं आहे, तुम्हाला जर तुमचं पॅशन जगायचं असेल ना, तर तुम्हाला फिटनेस लाईफस्टाईल फॉलो करणं खूप गरजेचं. नाही, अगदीच. नॉट ओनली द प्लेयर बट एनीवन हू वांट टू परफॉर्म परफॉर्म इन लाईफ, इन देअर जॉब. त्यांचा जॉब असेल, त्यांचं एखादा गायक असेल, संगीतकार असेल किंवा डान्सर असेल, प्रत्येकालाच हेल्थ, शरीर सांभाळणं खूप गरजेचं. सर, तुम्ही एक आत्ता गोष्ट सांगितली की त्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की अरे तू असं झाला तसं झाला. हा एक प्रश्न आहे इंडस्ट्रीमध्ये नेहमी, की बऱ्याच हेल्थ ट्रेनर्सचं असं म्हणणं आहे की डॉक्टर व्यायाम करू नका असं सांगतात, ते चुकीचं आहे. आणि डॉक्टर असं सांगतात की तुम्ही आता जिम करू नका, व्यायाम करू नका. काय गॅप आहे? म्हणजे एक ट्रेनर, इंडस्ट्रीतले एक्सपिरियन्स आणि डॉक्टर दोघांचं महत्त्व तितकंच आहे, पण मग वैचारिक गॅप आहे का, वैचारिक डिफरन्स आहे का लोकांना कळालेलं नाही की दोघांचा मेसेज काय आहे, डॉक्टर आणि ट्रेनर? नाही सर, आता जरा सिनेरिओ चेंज होत चाललाय. बरेच डॉक्टर सांगतात की तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला आता फिटनेस लाईफस्टाईलमध्ये यावं लागेल, जा आणि जिम जॉईन करा. अरे वा. पण मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो 2005 साली, त्यावेळेस तेवढे क्वालिफाईड ट्रेनर्स नव्हते आपल्या इंडस्ट्रीमध्ये. व्हायचं काय,
मेंबर्स वर्कआउटला यायचे, पण ट्रेनर्सला स्वतःलाच बायोमेकॅनिक्स नीट माहीत नव्हते. मग जिम जॉईन केल्यानंतर जेव्हा तो व्यक्ती स्क्वॉट करतोय, लंजेस करतोय, अशा काही एक्सरसाइज करतोय की ज्याच्यामध्ये त्याला बॅक पेन सुरू झालं, नी पेन सुरू झालं, त्यामुळे कालांतराने हा जो कॉन्फिडन्स होता की जिमला जाऊन माणूस फिट होईल, राईट, किंवा एखादा माणूस ज्याला काही हेल्थ प्रॉब्लेम आहे, शोल्डर पेन आहे, बॅक पेन आहे, नी पेन आहे, अशा व्यक्तीला डॉक्टर्स सांगायचे त्यांचं बरोबर होतं त्या काळात. कारण त्यावेळेस तशी इंडस्ट्रीमध्ये क्वालिफाईड स्टाफच नव्हता तेवढा की जो तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढेल. बायोमेकॅनिक्स शिकलेला व्यवस्थित स्टाफ नव्हता, ह्युमन बॉडी बायोमेकॅनिक्स. मग त्यावेळेस डॉक्टर बरोबर होते. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर व्हायला नको, मग त्यापेक्षा आपलं तुम्ही जे आहे ते आपलं हे घ्या आणि आराम करा, विनाकारण वेगवेगळे प्रयोग नका करू. पण आता सर सिनेरिओ खूप चेंज झालेला आहे. ओके, पर्सनल ट्रेनर जो असतो तो फक्तच वजन कशी उचलायची हेच फक्त नाही सांगत, त्यांनी पुढे ऍडव्हान्स कोर्सेस केलेले असतात. ओके, की जसं की स्पेशल पॉप्युलेशन म्हणून एक कोर्स असतो ज्याच्यामध्ये इंजुरीजचं सगळं कव्हर केलं जातं की ह्या व्यक्तीला जिम ऍप्लिकेशन्स काय द्यायच्या, तुम्ही काय अवॉइड करायचं जेणेकरून तो त्यातनं बाहेर येईल. ओके, सो डॉक्टर्स आत्ता अजूनही आहेत काही की जे सांगतात तुम्हाला की बाबा तुम्ही आत्ता जिने चढू नका, तुम्ही मांडी घालून बसू नका, तुम्ही जिममध्ये जाऊ नका आत्ता सध्या. पण प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे.